नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला झटपट होणारा पोह्याचा डोसा कसा बनवायचा ते सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला भन्नाट असा हा लागणारा पोह्यांचा डोसा नक्की बनवून बघा. एकदम सॉफ्ट स्पंजी असा हा डोसा तयार होतो. अगदी कमी वेळेत कमी साहित्याचा वापर करून आज आपण हा पोह्याचा डोसा बनवणार आहे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपल्याला कितपत डोसे बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही पोहे घ्या. 1 प्लेट इतके पोहे घेतले, त्याला आता एका भांड्यामध्ये टाकून घेतले. त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकूया. 1 वाटी इतकं दही घालूया. दही घेताना आंबट दही घ्या, त्याने डोसे व्यवस्थित फुलता आणि खायला पण चविष्ट असे लागतात. तुम्ही हे पोहे भिजून घेतले तरीही चालेल किंवा या पद्धतीने केलं तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्टसर नाही ठेवायचं, मीडियम असं मिश्रण ठेवा. त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनटं व्यवस्थित पोह्यांना भिजून देऊया. 10 मिनटानंतर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. दळताना जास्त पाण्याचा वापर करू नका. अगदी अर्धा कप इतकं पाणी टाका आणि त्याला व्यवस्थित दळून घ्या. या पद्धतीने दळून घेतलं आता आपण त्याला आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. या पद्धतीचं मिश्रण ठेवा. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम असं ठेवा. झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालं आहे. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. थोडा चिमूटभर सोडा खार टाकूया. थोडीशी 1 चमचा इतकी साखर घालूया. साखर ही आवर्जून घाला. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर एकीकडे आता आपण पॅन गरम होण्यासाठी ठेवला होता. आपला पॅन व्यवस्थित गरम झाला आहे, त्याच्यावरती तेल टाकून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने डोशाचं मिश्रण पॅनवर टाकून घेतलं आहे. डोसा आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचा आणि जास्त जाडसर पण नाही ठेवायचा आहे, मीडियम असा ठेवा. म्हणजे तो व्यवस्थित फुलला जातो आणि मऊसूत असा राहतो. अजिबात कडक होत नाही किंवा तुटत नाही. डोशाला एका बाजूने व्यवस्थित भाजून घेतले. तुम्ही बघू शकता किती छान फुलतोय. चटणीच्या साहाय्याने त्याला आता आपण उलट करून घेऊया आणि दोन्ही पण बाजू व्यवस्थित या पद्धतीने परतून घेऊया, भाजून घेऊया. तुम्ही हे डोसे मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता. थंड जरी झाले ते मऊसूतच राहता आणि खायला पण चविष्ट असे लागता. झटपट होणारे हे डोसे याच पद्धतीने आता आपण सर्व डोसे बनवून घेऊया. आपले गरमागरम मऊसूत असे पोह्याचे डोसे तयार झाले. झटपट होणारे हे डोसे नक्की या पद्धतीने बनवून बघा. जे बी कोणी वेट लॉस करत असेल त्यांच्यासाठी तर स्पेशल ही रेसिपी आहे. हे डोसे तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता किंवा असे जरी खाल्ले तरीही छान लागतात. नक्की या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व गरमागरम पोह्याचे डोसे तर नक्की बनवून बघा.